नमस्कार. आज आपण संक्रांत स्पेशल खरपूस व खुसखुशीत कडेपर्यंत सारण भरलेली टम्म फुगलेली तिळगुळ शेंगदाणा पोळी बनवतोय. खूपच सोपी अशी पद्धत आहे, कोणीही सहज करू शकेल. ही तिळगुळ पोळी तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी नक्कीच बनवून देऊ शकता. थंडीच्या दिवसात कमी वेळामध्ये ही तिळगुळाची पोळी बनते. शिवाय गुळ घातल्याने ती पौष्टिकही आहे, त्यामुळे मुले ती आवडीने खातात. रेसिपी तर आपण बघणारच आहोत, पण त्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच जर माझी ही रेसिपी बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे अशा सोप्या झटपट रेसिपीज तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी तिळगुळ पोळी बनविण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी मी गव्हाचे पीठ वापरलेले आहे. ते मी 2 कप इतके घेतलेले आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता. सोबतच 2 चमचे इतके बेसन पीठ घेतले आहे. बेसन पीठ वापरल्याने आपली जी तिळगुळ पोळी आहे ती अगदी खुसखुशीत अशी होते, शिवाय नरम सुद्धा राहते. सोबतच चवीपुरते मीठ आणि हे चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घेऊ, म्हणजे बेसन पीठ, गव्हाचे पीठ आणि मीठ एकजीव होईल. आता या मिश्रणामध्ये छोटे 2 चमचे इतके गरम तेल घालायचे आहे. असे तेल घातल्याने पोळी मस्त खुसखुशीत बनते, शिवाय जास्त दिवसही टिकते. तेल गरम असल्याने सुरुवातीला चमच्याने हे मिक्स करून घेऊ. नंतर थोडं थंड झालं की हातानेच व्यवस्थित तेल आपण पिठाला व्यवस्थित असं चोळून घेऊ. तर बघा, याप्रमाणे मी व्यवस्थित तेल हे पिठाला चोळून घेतलं आहे. आता आपल्याला कणिक भिजवायची आहे, तर थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित कणिक भिजवतो, अगदी त्याचप्रमाणे थोडंसं सैलसरच आपल्याला पीठ या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. पाणी घालताना ते एकदाच न घालता असं थोडं थोडं घालायचं, म्हणजे आपल्याला पीठ मळण्याचा अंदाज येतो. जास्तही सैल न मळता थोडीशी ही मी घट्टच तयार केलेली आहे, कारण आपण ही भिजत ठेवणार आहोत आणि भिजत घातल्यानंतर पीठ हे आणखी नरम होते. आता यावर झाकण ठेवून आपण थोड्या वेळासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. कणिक भिजते तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करून त्यामध्ये 1 कप सफेद तीळ घातले. मंद गॅसवर तीळ हे सतत ढवळत हलकासा रंग बदलेपर्यंत 5 ते 7 मिनिटे भाजून घेऊ. तर बघा, इथे तिळाचा रंगही हलकासा बदलला आहे आणि तीळही खमंग भाजली गेली आहे. तर ही प्लेटमध्ये काढून थंड होण्यास ठेवून देऊ. आणि त्याच कढईमध्ये सारख्याच प्रमाणात 1 वाटी इतके किंवा 1 कप इतके शेंगदाणे घेतले. ते सुद्धा कमी आचेवरच 10 ते 12 मिनिटे खमंग खरपूस साल निघेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर शेंगदाण्यांची साल ही जास्त काळपट करायची नाही. हलकीशी ती भाजली गेली किंवा तिचे साल हे निघायला लागले तर गॅस हा बंद करायचा आणि शेंगदाणे सुद्धा इथे आपल्याला प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे. तर बघा, इथे मी तीळ व शेंगदाणे थंड करून घेतली, तसेच शेंगदाण्यांची सालही हलकीशी काढून घेतली आहे. आता मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये थंड झालेली तीळ व शेंगदाणे घातले. सोबतच तिळगुळ पोळी मस्त चविष्ट होण्यासाठी, तसेच त्याला एक फ्लेवर म्हणून आपण 2 हिरवी वेलची साल काढून त्यातील बिया घालत आहोत. वेलची ऐवजी तुम्ही जायफळ सुद्धा थोडेसे घालू शकता, त्यानेही छान फ्लेवर येतो. तर हे मिक्सरला पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत थोडंसं जाड रवाळच वाटून घेतलं आहे. तर बघा, याप्रमाणे तयार मिश्रणात आता गूळ घालायचा. तो मी समप्रमाणातच 1 वाटी इतका घेतला आहे. तर गूळ सुद्धा मिक्सरमध्ये घालून चांगलं चमच्याने मिक्स करून घेऊ, म्हणजे दळताना गूळ हा व्यवस्थित एकजीव होईल. तर आता मिक्सरला पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं चालू बंद करत जाडसर रवाळच वाटून घ्यायचं. तर बघा, याप्रमाणे मिश्रणाचा हलकासा गोळा तयार होईल इतपत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं तिळगुळ शेंगदाणा पोळीचं सारण तयार झालं. हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. आणि इथे सुरुवातीला मळलेले पीठ सुद्धा छान भिजले गेले आहे, तर ते थोडेसे मळून घेऊ. आणि जेवढ्या आकाराची पोळी बनवायची तेवढे पीठ घेऊन त्याचे समान आकाराचे गोळे तयार करून घेऊ.
तर इथे मी 3 गोळे तयार करून घेतले. तर यातील एक गोळा घेऊन तो गोलाकार करून कोरड्या पिठात बुडवून त्याची दाखविल्याप्रमाणे अशी खोल वाटी तयार करून घ्यायची. त्यामध्ये तयार सारण भरायचे. तर सारण भरत असताना ते चांगलं दाबून भरायचं, म्हणजे खाताना गुळपोळी ही एकसारखी लागते. तर इथे मी 3 चमचे सारण चांगलं दाबून भरलेलं आहे आणि त्याच्या कडा चांगल्या मिटून घेतल्या. तर वर आलेले पीठ काढून घ्यायचे किंवा तिथेच दाबले तरी हरकत नाही. तर बघा, मिश्रण भरून उंडा तयार झाला आहे. तो हाताने दाबून असा चपटा करून घ्यायचा. नंतर कोरड्या पिठात घोळवून पोलपाटावर ठेवून हलक्या हाताने दाखविल्याप्रमाणे जेवढं जमेल तितकं बोटाने प्रेस करायचं. त्यामुळे सारण हे कडेपर्यंत चांगलं पसरलं जातं व काठोकाठ सारण लागतं. नंतर लाटणं घेऊन ती चांगली गोलाकार पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटताना ती तुम्हाला जाड हवी की पातळ याप्रमाणे लाटून घ्यावी. कडेपर्यंत तुम्ही बघू शकाल सारण छान पसरलं आहे. आता तयार पोळी गरम तव्यावर घालून घ्यायची. मध्यम आचेवर आवडीप्रमाणे तेल व तूप लावून दोन्ही बाजूने खमंग खरपूस भाजून घ्यायची. अगदी पुरणपोळीप्रमाणेच मस्त टम्म पोळी फुगली आहे. तर पलटून दुसऱ्याही बाजूने ती भाजून घेऊ. तर बघा, करायला खूपच सोपी अशी ही तिळगुळ पोळी आहे. खायला तर खूपच चविष्ट लागते, शिवाय पौष्टिकही आहे. तर ही पोळी तुम्ही थंडीच्या दिवसात लहान मुलांसाठी नाश्त्याला नक्की बनवून बघा, मुलांना ती खूपच आवडेल. तयार पोळी ही व्यवस्थित अशी उलटणीच्या सहाय्याने छान दाबून खरपूस अशी भाजून घ्यायची. तर बघा, इथे आपली खमंग खरपूस तिळगुळ शेंगदाणा पोळी तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने मी सर्व पोळ्या तयार करून घेतल्या. तयार सारण तुम्ही स्टोअरही करू शकता. 3 ते 4 दिवस ते बाहेर आरामशीर टिकते. तसेच ही पोळी सुद्धा 4 ते 5 दिवस चांगलीच टिकते. तर ही मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ शेंगदाणा पोळी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. तसेच रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअरही करा. तसेच आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.